सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पिंपरी गावात आज शिवनेरी शुगर्स कारखान्याच्या कथित दूषित पाण्याच्या प्रश्नावरून वातावरण चांगलेच तापले। जयपूर येथील शिवनेरी शुगर्स कारखान्यातून पावसाळ्यात दूषित पाणी पिंपरी गावच्या ओढ्यात सोडले जात असल्याचा आरोप करत गावातील युवकांनी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा टाकीवर चढून थेट शोले स्टाईल आंदोलन केले। आंदोलनकर्त्यांनी हे दूषित पाणी ओढ्यात आल्यामुळे पाझरून पाणीपुरवठा विहिरीत येत आहे। हे पाणी नागरिकांनी जनावरांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा आरोप केला। तसेच ओढ्यात सोडले जाणारे दूषित पाणी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली। यावेळी आंदोलनकर्ते सचिन पवार, योगेश कदम आदी युवकांनी कारखान्याकडून दूषित पाणी सोडणे तात्काळ बंद झाले नाही तर कारखाना बंद पाडण्याचा इशाराही दिला आहे। शिवनेरी कारखान्याचे दूषित पाणी बंद झालेच पाहिजे, आमचं गाव वाचलेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। दरम्यान युवक पाण्याच्या टाकीवर चढल्यामुळे खाली मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची गर्दी झाली होती। अनेकांनी आंदोलनकर्त्यांना खाली उतरण्याची विनंती करत हा प्रश्न कारखाना व्यवस्थापनाशी चर्चेतून सोडवू असे आश्वासन देण्याचा प्रयत्न केला। या शोले स्टाईल आंदोलनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून पिंपरी गावासह संपूर्ण परिसरात याची जोरदार चर्चा सुरू आहे। दरम्यान या आरोपावर शिवनेरी शुगर्स कारखाना व्यवस्थापनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। कारखान्याचे चीफ केमिस्ट अभिजित बामणे यांनी सांगितले की प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनानुसार झिरो लिक्विड डिस्चार्जसाठी आवश्यक सर्व ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आले आहेत। कारखान्यातून प्रक्रिया केलेले किंवा न केलेले कोणतेही पाणी बाहेर सोडण्यात आलेले नाही आणि भविष्यातही सोडले जाणार नाही। तसेच कारखाना प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेल्या अटी व नियमांचे पालन करूनच कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। आता या प्रकरणात पुढे प्रशासन कोणती भूमिका घेते आणि पिंपरी ग्रामस्थांच्या मागण्यावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी सचिन पवार। शिवनेरी साखर कारखाना जवळजवळ 1-1.5 वर्ष झाला आमच्या पिंपरीच्या हद्दीत झालेला आहे। त्याचं पूर्ण दूषित पाणी आमच्या पिंपरी गावामध्ये त्यांनी आता पावसाळ्यात सोडलेलं आहे। ते दूषित पाणी हे शरीरासाठी खूप घातक आहे, जनावरांसाठी खूप घातक आहे आणि हे दूषित पाणी कायमस्वरूपी बंद करावं याच्यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत। हा कारखान्याला शेवटचा इशारा आहे, जर त्यांनी पाणी बंद नाही केले तर कारखाना आम्ही बंद पाडू। आम्हाला गाव महत्वाचे आहे, आम्हाला कारखाना महत्वाचा नाही। शिवनेरी साखर कारखान्याचे पाणी दूषित पाणी बंद झालंच पाहिजे, अजून आमचं गाव वाचलंच पाहिजे।